नमस्ते. स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या जिओपॉलिटिकल तासात, जिथे नुसत्या अटेंडन्सपेक्षा क्युरिओसिटी जास्ती महत्त्वाची आहे. बाय दिस पॉइंट तुम्ही एआय हा शब्द ऐकून ऐकून थकलास. कुठेही जा, काहीही विषय असू देत, कुठलंही तुमचं काम असू देत, यू कॅनॉट रन अवे, रादर यू कॅनॉट नॉट कम अक्रॉस एआय टेक. जसा तो डॉली चायवाला कितीही तुम्ही नाही म्हणलं तरी एकदा का होईना सगळ्यांच्या आयुष्यात त्याचा त्यांनी प्रेझेन्स भासवून गेलाय. तसंच हे एआय आहे. पण एआय फार बेटर कारण तो काहीतरी मदत करतो. का तो जास्ती डेंजरस कारण यू कांट इग्नोर इट, इट्स एव्हरीवेअर. पण ह्या एका दैत्याने फुल जगात दंगा केलाय. हजारो लाखो ले ऑफ झाले आहेत. लहान लहान मुलं बेसिक गणित, बेसिक ग्रॅमर साठी सुद्धा एआय वापरत आहेत. काही लोक अत्यंत खाजगी आणि वल्नरेबल अशा हार्ट टू हार्ट गप्पा मारतायत एआय बरोबर. यामुळे तो ओपन एआयचा जो मेन गाय आहे सॅम अल्टमन, तो मध्ये येऊन शेवटी म्हणला, थोपवलं त्यांनी लोकांना की लोक प्लीज उगाच आपले पर्सनल इमोशन्स आणि प्रॉब्लेम शेअर नका करू. आम्हाला उद्या जर कोर्टाने काही मागितलं तर आम्ही देणं बांधील आहोत. मग म्हणू नका आमचं फेल्ड रिलेशनशिप जगासमोर कसं आलो. But jokes apart, AI is today's reality and our future. No one can deny that, and it is here to stay, and it is only going to get better. आता ज्या लेवलची इन्व्हेस्टमेंट ह्यामध्ये होतीये ना, त्यावरनं हे सगळं फॅन्टॅस्टिकल वाटतं. $500 बिलियन, $1 ट्रिलियन, $200 बिलियन असेच काहीच्या काही आकडे अत्यंत कॅज्युअली बोलले जात आहेत. मध्ये ब्लूमबर्गच्या आर्टिकलमध्ये ही इमेज बघितली, which got me super interested in this whole investment in AI aspect of this subject. आता खूप लोक म्हणतायत की हा .com बबल सारखा आहे, तो आता जातोय वर, स्टॉक तो वर जातोय, पण पीक केलं की जो काही रापकन खाली येईल आणि मग रातोरात देशोधडीला लोक लागतील. पण मग ह्यावर बराच रिसर्च केला, खूप एक्सपर्ट्स काय काय म्हणतायत ते ऐकलं आणि खूप 4-5 ना इंटरेस्टिंग पॉइंट्स समोर आले आणि ते आपण आता इंडिया पीओव्हीनी ऑब्व्हियसली बघूयात. सगळ्यात पहिले म्हणजे हा बबल खरा आहे का, तर हा अगदीच ना .com बबल नाहीये बरं का, म्हणजे अजून तरी. आता काय आहे, कंपनीजना एक मॅन्डेटरी कॅश कंपोनंट ठेवायला लागतो. आता तो वेगवेगळ्या ते बँक्समध्ये ठेवतात आणि मग बाकी जे पैसे आहेत ते रिइन्व्हेस्ट करतात, R&D मध्ये घालतात, ॲसेट्स घेतात, कंपनीज टेक ओव्हर करतात, बाकी डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनवतात कंपनीचा वगैरे वगैरे. पण आता हा जो कॅश कंपोनंट आहे तो ह्या ज्या 7 कंपनीज आहेत ना अमेरिका ज्यावर चाललंय असं जे म्हणलं जातं, म्हणजे ॲमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, अल्फाबेट, मेटा, ॲपल, टेस्ला, एनव्हिडिया, मॅग्निफिसंट 7 ज्यांना म्हणतात, ह्यांचे कॅश कंपोनंट्स काही $100 ऑफ बिलियन्स आहेत. त्यामुळे आत्ता ही जी सगळी इनिशियल इन्व्हेस्टमेंट होतीये ती ते कॅश कंपोनंट लिक्विडेट करून करतायत. कारण आत्ता हे फील्ड नवीन आहे, सो आत्ता त्यांनाच त्यांचे पैसे लावायला लागणार आहेत. पण रिटर्न्सही ऑब्व्हियसली काहीच्या काही असणार. टू दॅट एक्सटेंट एका इंटरव्ह्यूमध्ये आपला हा झुके आहे ना फेसबुकचा, तो म्हणला की म्हणे ह्या रेसमध्ये पुढे जायला अगदी $200 बिलियन जरी गेले आणि असं कळालं की बाबा नाहीये आत काही मीठ जास्ती, तरीही चालेल, इट इज वर्थ इट. तो आत्ताच पहिली राऊंड आपण जी म्हणतो इन्व्हेस्टमेंटची, त्यात टेस्लाचे $5 बिलियन, ॲपलचे $10.7 बिलियन, मेटाचे $60 बिलियन, गुगलचे $75 बिलियन, मायक्रोसॉफ्टचे $80 आणि ॲमेझॉनचे $100 बिलियन अशी $330 बिलियन इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी झाली आहे. दिस इज टू बिल्ड द फ्युचर, प्लेन अँड सिम्पल. आणि ग्लोबल एआय स्पेंड इज एक्सपेक्टेड टू रीच $500 बिलियन बाय 2026 एंड. इलेक्ट्रिसिटीचीच डिमांड साधारण $3 ट्रिलियन अॅन्युअली अशी लागणार आहे 2030 पासून असं म्हणतात. आणि आता काय आहे ना की ही रेस नुसती या कंपनीजची राहिलेली नाही, ही आता देशांमध्ये रेस लागली. कोण जास्त इनोव्हेट करू शकतंय, कोण आता लेवल अप करू शकतंय, कोण मॅक्सिमम डेटा सेंटर्स बांधू शकते वगैरे वगैरे. पण हे जे मॅग्निफिशंट 7 बंधू आहेत ते नाही म्हणलं तरी थोडी गेम करतायत बरं का. आता मी मगाशी म्हणले ती इमेज बघू ब्लूमबर्गची, इथे तुम्हाला दिसेल खरा गेम. आता इंटेल, AMD, एनव्हिडिया हे सगळे चिप मॅन्युफॅक्चरर आहे. मार्केट इतकं बुलिश आहे आणि की एनव्हिडिया वॉज व्हॅल्यूड ॲट $5 ट्रिलियन आणि आता ओपन एआय, XAI आणि हे बाकी स्मॉलर इतर कंपनीज हे चिप्स विकत घेतात. ओरॅकल आणि कोरव्हीव ही मंडळी डेटा सेंटरवाली आहे जी ह्या चिप्स घेतं आणि डेटा सेंटरची कम्प्युटिंग पॉवर वेगवेगळ्या लोकांना लीज आउट करतं. सो हे मिडलमनचं काम करतात बेसिकली. आणि इंटरेस्टिंगली ओरॅकलचा ओनर एलिसन just became the world's richest guy
पण आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मिडलमन काही असो मालामाल होतात. पण तुम्ही म्हणाल की स्ट्रेट फॉरवर्ड आहे की मग सगळं गेम कुठे आहे, काय आहे? तर मायक्रोसॉफ्ट $8 बिलियन देत आहे ओपन एआयला इन फंडिंग. ओपन एआय त्याच पैशांनी मायक्रोसॉफ्टचे डेटा सेंटर यूज करते. ते पैसे परत मायक्रोसॉफ्टला मिळाल्यावर ते त्यांनी एनव्हिडियाला दिले चिप्स बाय कर. एनव्हिडिया ते पैसे ओपन एआय मध्ये इन्व्हेस्ट करते. ह्या सगळ्यामुळे होतंय काय, स्टॉक सगळ्यांचाच वर जातोय. पण खरंच तेवढी वेल्थ जनरेट होतीये का? टेक्निकली नाही ना, कारण तेच पैसे फिरवले जात आहेत. सो ह्या प्लेयर्सनी जी इनिशियल जरी टाकली असेल पैशाची इन्व्हेस्टमेंट, तरी आता त्याच पोकर चिप्स एकाकडून दुसऱ्याकडे जात आहेत. त्यामुळे नेट पोकर चिप्स तेवढ्याच राहत आहेत. फक्त एक कोणीतरी खूप श्रीमंत होतोय त्यामध्ये. आणि सो खूप जण म्हणतायत की लॉंग टर्म तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर म्हणे एआय मध्ये इन्व्हेस्ट करा, कारण चांगलेच रिटर्न येणार आहेत. पण हे जे मार्केट पडणं, शॉर्ट करणं, हे सगळे जे प्रकार होतात आणि आपल्या डोक्यावरनं जातात, त्यामध्ये खूप वेल्थ लॉस होऊ शकतो असं एक्सपर्ट्स प्रेडिक्ट करतात. आणि अनदर इश्यू इज की अनलेस अँड अंटिल दीज कंपनीज कॅन इनोव्हेट अँड गो बियॉन्ड द एआय वॉल, हे आज ना उद्या बबल बर्स्टच होणार आहे. कारण आत्ता इश्यू असा आहे की हे करतायत वगैरे ठीक आहे सगळं, पण देर आर नॉट इनफ टेकर्स ना. इतकं सगळं नवीन आहे की ते पहिले काय आहे हे शिकवण्यापासून सुरुवात आहे जगाला. आणि सो त्यांनी कितीही भारी प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर करू दे आणि एका दिवसात 1000 प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चर करू दे, पण सध्या 10च बायर्स आहेत. सो टू किकस्टार्ट दिस एंटायर इकोसिस्टम विल ऑल्सो नीड टाइम. आणि त्यामुळे सगळेजण कॉशियस आहेत. ओके, सो हे कळालं सगळ्यांना साधारण आपल्याला. यामुळे आता इंडियन्स जे बाहेर काम करतायत त्यांच्यावर काही परिणाम होईल का, आपल्याला तो मेन मुद्दा आहे. मी मध्ये म्हणले होते तसं की 10-20 वर्ष तिथेच जे काम करणारे आपले लोक आहेत ना, त्यांना जास्ती काही होणार नाही, धक्का लागणार नाही असं दिसतंय. चान्सेस आर, आणि कारण तीच लोक ह्यांना लागतायत ना डिफरंट कंपनीज अराउंड एआय बिल्ड करायला. पण जे नवीन आहेत त्यांची अनसर्टेनिटी आहे. कारण आत्ताच टोटल 11,200 जॉब्स काहीतरी गेले ऑक्टोबरमध्ये. इट वॉज द वर्स्ट ऑक्टोबर इन 20 इयर्स असं म्हणलं जातंय. ॲमेझॉन मधनं 30,000, UPS मधनं 48,000, टार्गेटचे 1800, IBMचे 2700 वगैरे वगैरे सगळे. आणि बेस लेवल इंजिनियर्स किंवा एंट्री लेवल जॉब्स आहेत. आणि तर काय आहे ना की काही ऑर्गॅनिक डाऊनसायझिंग जरी असलं तरी बरंचसं एआयमुळे पण आहे. आणि मला काय वाटतं माहितीये का, ह्या कंपनीज मधल्यामध्ये स्वतःचे इतर हातपाय मोकळे पण करून घेतात लगे हातून, की म्हणजे जास्ती एक्सप्लेन नाही करायला लागणार, आपल्यावर उगा स्पॉटलाईट नाही येणार. म्हणजे स्पेसिफिकली आता ह्या मौसममध्ये करून टाका. हे खूप डेंजरस आहे बाय द वे. पण मला ह्याहून ना पुढचा प्रॉब्लेम डिस्कस करायचा आहे तुमच्याशी, जो खूप जास्ती भीषण आहे. काय आहे, हे नवीन इनोव्हेशन्स आहेत, मार्केट वर खाली होत आहे वगैरे वगैरे सगळं एका बाजूला, आणि सध्या अमेरिकेची खालावलेली परिस्थिती एका बाजूला. आता नंबर्स कांट लाय. द स्टेट ऑफ युअर पीपल, ते कसे राहत आहेत, द क्राईम्स, द होमलेसनेस, रेशियल डिस्क्रिमिनेशन, इमिग्रेशन इश्यू, हे तुम्ही काही बबल फिबल करा, हे झाकले जात नाही. आणि आता ह्या प्रॉब्लेम समोर अमेरिकेने हात टेकले आहेत लिटरली. त्यांना $36 ट्रिलियन डेट तर आहेच, नुसतं इंटरेस्टच त्यावर $1 ट्रिलियन आहे अॅन्युअली. म्हणजे इलॉन मस्कला प्रॉमिस केलेला त्याचा पगार. पण आता ते डी-डॉलरायझेशन झपाट्याने होत असल्यामुळे त्यांची करन्सी नकोय कोणाला, त्याचं महत्वच जात चाललंय. आणि ही लोक जी आयुष्यभर इंडियन आणि चायनीज बॅग्सवर तिकडे वर्क लाईफ बॅलन्स मॅनेज करत होती आणि ट्रॅव्हल करत होती आणि इन जनरल सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स खिशात ठेवून जगभरात फिरत होती, ती वेळ आता जात चालली. इतके वर्ष इतक्या फ्रीबीज वाटल्या आणि म्हणायचं काय, इट्स ऑल टेकन केअर ऑफ बाय द स्टेट, गव्हर्नमेंट रन प्रोग्राम्स, सिटिझन्स डोंट हॅव टू पे ॲट ऑल. आम्ही किती श्रीमंत आणि समृद्ध आहोत बघा. पण आता कळतंय की ते काही खरे श्रीमंत नाहीये. $36 ट्रिलियन डेट आहे. चीप लेबर, चीप मॅन्युफॅक्चरिंग करून घेतलंय. स्वतःचं असं काही नाही, नुसते मिलिटरी बेसेस जगभरात वाढवून ठेवले आहेत. प्रत्येक ठिकाणी जाऊन चोंगड्यासारखं सगळ्यात ढवळाढवळ केली आहे. काही देशांना देशोधडीला लावलं आहे. हे सगळं केलंय. ऍक्च्युअल मान खाली घालून पैसे मिळवायला कष्ट नाही केलं. $36 छापले आहेत. आणि त्यामुळे आता अख्खं जग आणि ऑलमोस्ट जगातल्या सगळ्या कंट्रीज सफर करतात. कॅपिटलिझमच्या नावाखाली सोशलिझम करायची जी खाज होती या लोकांना, त्यामुळे हा इश्यू झालेला आहे. बाय द वे, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर बॉटम राईट कॉर्नरमध्ये स्कॅन कोड आहे, नक्की मला सपोर्ट करा. हा अख्खा व्हिडिओ रिसर्च करून, स्क्रिप्ट करून, शूट एडिट करून तुमच्यासमोर आणायचा, त्यामुळे खूप कष्ट आहेत.
आणि आय वॉन्ट टू कीप पुटिंग आउट गुड कंटेंट, मला नक्की सपोर्ट करा. आणि त्यामुळे आता ट्रम्प हात धुवून डील्स क्रॅक करायच्या मागे लागला आहे. नेटोमध्ये जाऊन धमकी दिली की तुम्ही तुमचं बजेट वाढवा, अमेरिका काही तुम्हाला पोचणार नाहीये. जर्मनी आणि बाकी वेस्टर्न युरोपियन कंट्रीवर टॅरिफ लावले, बाकी फ्रीबीज बंद केल्या. ते होता क्षणी जर्मनीने सुद्धा त्यांच्या इथे डिक्लेअर केलं की आम्ही देखील सिटिझन्सना फ्रीबी देणार नाही, गव्हर्नमेंटला अफोर्डच होणार नाही म्हणे. म्हणजे तुम्ही हा डॉमिनो इफेक्ट बघितलात का? आता कळेल खरी श्रीमंती, कुठल्या देशांनी स्वतः कष्ट करून पैसे मिळवले आहेत ते. आता USA मुळे त्यामुळे आईस म्हणजे इमिग्रेशन आणि कस्टम्स एन्फोर्समेंटची लोक जे लिगल इमिग्रंट्स आहेत, ज्यांचे काही क्रिमिनल रेकॉर्ड्स पण असंच नाही आहेत, त्यांना सुद्धा अमेरिकेच्या बाहेर हकलून देत आहेत लिटरली. इवन ग्रीन कार्ड होल्डर्स अपॅरेंटली आर नॉट सेफ. कारण त्यांना कळलंय की आता अमेरिकन लोकांना जॉब नाही दिले तर इमिग्रंट सगळंच टेक ओव्हर करतील. पण उलटा प्रॉब्लेम काय आहे जो आता झालाय की एज्युकेशनला महत्त्व दिलं नाही कधी, कॉलेजला जाणं कंपल्सरी नाहीये. अशा चोचल्यांमुळे त्यांच्या इथे हायली स्किल्ड वर्कर्सचा मॅसिव्ह अभाव आहे. सो त्यांना हायली स्किल्ड वर्करची पण गरज आहे. सो असं catch-22 मध्ये फुल वाट लागली त्यांची. पण तुम्ही नोटीस केलं का की कसं त्यामुळे ॲज युजल ते देखील धर्मावर फॉलबॅक झाले. आपण ख्रिश्चन असणं, आपण फॅमिली ओरिएंटेड असणं हे किती महत्वाचं आहे ह्याचे नारे आयरॉनिकली ते लावायला लागले जातात. त्या चार्ली कर्कच्या व्हिडिओनी सुद्धा जे भाषण दिलं एरिका कर्कनी, मग ते कलेक्टिव्हली प्रे करणं, ते सांगणं, JD व्हॅन्सनी मुद्दामून जाहीर सभेत त्याच्या हिंदू वाईफनी सुद्धा कसं कन्वर्ट व्हावं अशी त्याची एक सुप्त इच्छा आहे हे म्हणणं, किंवा एम्फसाइज करणं की माझी मुलं कॅथलिकच आम्ही वाढवतोय वगैरे वगैरे. आता कुठे गेले यांचे लिबरल अजेंडे की किती धर्म किती रिग्रेसिव्ह? आता नाही वाटत. आता कळतंय त्यांना की इट इज दॅट वन युनिफाईंग फॅक्टर अपार्ट फ्रॉम फॅमिली आणि कम्युनिटी ज्यामुळे ते फॅब्रिक टिकून राहतं. पीपल कम टुगेदर, प्रॉमिस टू हेल्प इच अदर, फील दिस किंडर्ड स्पिरिट इमोशनली ओनली ऑन द बेसिस ऑफ आयदर शेअर्ड रिलेशन किंवा शेअर्ड व्हॅल्यूज. न्यूयॉर्कमध्ये झोरान मामदानी जिंकला. तो स्वतःला सोशलिस्ट डेमोक्रॅटिक मुस्लिम म्हणतो. हे तीनही शब्द इतके भिन्न आहेत आणि इतकं खरं कॉन्ट्रडिक्टरी आहेत. आणि ह्यावर मी एक वेगळा सविस्तर व्हिडिओ बनवीन त्याचे ॲज अ मेयर थोडे महिने झाले की. पण मुद्दा हा आहे की नो वन शुड बी सरप्राईज की तो जिंकला, कारण ही प्रॉमिस्ड पीपल समथिंग दॅट दे डोंट गेट. अफोर्डेबल हाऊसिंग नाही, रेंट आवाच्या सव्वा झाल्या आहेत, त्या कम्पॅरिझनमध्ये सॅलरी तर काही वाढली नाहीये, त्यात ले ऑफ. जेनझी आणि मिलेनियल लोकांना राहायला सुद्धा साधं परवडत नाही न्यूयॉर्कमध्ये. आणि तिकडे इतके इमिग्रंट्स ऑलरेडी आहेत की त्यात तुम्ही त्यांच्या अगेन्स्ट मोहीम चालवताय, त्यांना घालवायचं बघताय. सो मग ते जाणारच आहेत त्याच्याकडे, त्यालाच देणार आहेत वोट. तुम्हाला का कोणी मत देईल? असा सगळा बट्ट्या बोळ झालाय. त्यामुळे AI बबल आहे का, मग तिथले जॉब्स, मग तिथलं लाईफ वगैरे हा विषय जेवढा गंभीर नाही तेवढं अमेरिकाच आता डिसइंटिग्रेट व्हायच्या मार्गावर आहे का नाही हा जास्ती गंभीर विषय वाटतो मला. तुम्हाला काय वाटतं या सगळ्यावर? सो हा होता आजचा तुमचा जिओ पॉलिटिकल तास. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया सेम क्युरिओसिटी पण डिफरंट केओस. आणि हो, तुम्ही लायब्ररी स्टुडंट असाल किंवा कॅन्टीन गँग मेंबर, पण सगळ्यांना माहिती आहे की खरी गहन जी चर्चा होते ती सगळी कमेंट सेक्शनमध्ये होते. सो तुम्ही सगळ्या जणांनी कमेंट्समध्ये दिसा असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. आणि हो, नाव दॅट तुमचा एक हक्काचा मराठीमधला जिओ पॉलिटिकल ॲस्पेक्ट्स इंडिया पर्स्पेक्टिव्हनी सांगणारा चॅनल सुरू झाला आहे, तर तो मॅक्सिमम शेअर करा, सबस्क्राईब करा सगळ्यात आधी आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. सो नेक्स्ट व्हिडिओ आला की लगेच नोटिफिकेशन येईल. नमस्ते.